महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील उमरी परिसरात अनधिकृत उत्खनन आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या आरोपानुसार मंजूर मर्यादेपेक्षा अनेक पटींनी अधिक खोदकाम करण्यात आले असून मोठमोठे वृक्ष तोडून नैसर्गिक रचना उद्ध्वस्त करण्यात आली आहे। यामुळे माती, धूप, भूस्खलन आणि जलस्रोतावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलीस विभागात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। महसूल विभागाची औपचारिक परवानगी घेतल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अटींचे पालन झाले का, किती उत्खनन झाले, रॉयल्टी भरली का याचा अधिकृत पंचनामा अद्याप झालेला नाही। त्यामुळे महसूल विभाग आणि महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। दरम्यान संबंधित जमीन मालक राहुल होळकर यांनी सर्व आरोप फेटाळले असून सर्व परवानग्या घेऊनच कायद्याच्या चौकटीत काम केले असा दावा त्यांनी केला आहे। मात्र ग्रामस्थ उच्चस्तरीय चौकशी आणि नियमबाह्य उत्खननावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत। या प्रकरणावर तहसीलदार सचिन मस्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की महसूल कर्मचाऱ्याकडून पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल। कायद्याचा भंग किंवा पर्यावरणाचा नाश करणाऱ्यावर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे। पर्यटन हंगामाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आणि संभाव्य संगनमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हे सिद्ध करण्याची वेळ प्रशासनावर आल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे। आता संबंधितावर ठोस कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।